नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यांतर्गत महसूल सेवक कोतवाल पदासाठी 2912 पदांसाठीची जी जिल्हानिहाय पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, या संदर्भात नवीन महत्त्वाचं परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं असून यामध्ये पात्रता, परीक्षा आणि अर्जांची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ज्या उमेदवारांना यामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. या अगोदर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं. जिल्हानिहाय जागा यामध्ये दर्शवल्या होत्या. आता जिल्हानिहाय त्याच्यानंतर तालुका, गाव, सज्जानिहाय ज्या जागांची माहिती आहे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतासुद्धा पाहून घेऊयात महसूल सेवक कोतवाल पदासाठी. तर महाराष्ट्रातील कोतवाल भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. कारण राज्य शासनाने जे निर्देश दिले आहेत त्या अंतर्गत 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी सगळी जी संपूर्ण पदभरती प्रक्रिया आहे महसूल सेवक कोतवाल पदासाठीची ही पूर्ण करण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत. तर या कारणामुळे ही पदभरती जाहिरात याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आता या पदाला पूर्वी कोतवाल पद म्हणून ओळखलं जायचं. आता त्या पदाचं नाव आता महसूल सेवक असं करण्यात आलेलं आहे. आता महसूल सेवक पदाच्या भरती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. कारण आपण पाहिलं होतं परिपत्रक या ठिकाणी उपलब्ध आहे. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की यामध्ये 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया पार पाडावी अशा पद्धतीचे आदेश सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. तर या अंतर्गत परिपत्रकामध्ये राज्यात 31 मे 2026 पर्यंत महसूल सेवकांची एकूण 2912 रिक्त पदे यामध्ये देण्यात आली होती. म्हणजे जवळपास 3000 पदांसाठीची भरती होईल आणि मुख्य म्हणजे ही पदभरती जिल्हानिहाय राबवली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हानिहाय जाहिराती एकाच महिन्याच्या आत सगळ्या जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध होतील. सगळे उमेदवारांसाठी एक चांगली संधी असणार आहे. शैक्षणिक पात्रता आपण व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. संपूर्ण भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा टार्गेट जो आहे, लक्ष देण्यात आलं आहे. म्हणून जर तुम्ही महसूल सेवक पदाची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर 2912 जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे ही भरतीची टाईमलाईन जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 2026 रोजी राज्यातील महसूल सेवक पदाच्या रिक्त जागांची स्थिती निश्चित करण्यात आली असून एकूण 2912 पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यानंतर 19 ऑगस्ट 2026 म्हणजे कालचं परिपत्रक महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना भरती संदर्भात निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता पुढील टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर या अंतर्गत जिल्हानिहाय अधिकृत जाहिराती यामध्ये अंतिम पात्रता, शुल्क आणि आरक्षण अर्जाची पद्धत हे निश्चित असणार आहे. तर आता जिल्हानिहाय किती पदे असतील? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पदे असतील? तर मिळालेल्या माहितीनुसार रिक्त पदांची संख्या ही वेगवेगळी आहे. आपण कालसुद्धा पाहिलं होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 283 पदे, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 685 पदे. म्हणजे आता हा विभाग आहे प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, त्यामध्ये येणारे जिल्हे, तालुके यांच्यासाठी एकूण 685 पदे. सातारा जिल्ह्यामध्ये पाहिले तर 91 पदे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 107 पदे. तर रायगड जिल्ह्यामध्ये 119 पदांची यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये 31 मे 2026ची ही आकडेवारी आहे. यामध्ये पुन्हा अजून वाढ ही होण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये अजून जर पदे रिक्त होत असतील तर ती सुद्धा ॲड होऊ शकतात. तर संपूर्ण महाराष्ट्राची अधिकृत जिल्हानिहाय यादी संबंधित जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. आता समजून घ्यायचं आहे मुख्य म्हणजे सजा म्हणजे काय आहे. सज्जा किंवा सजा असं म्हणू शकता. तर महसूल सेवक
भरतीमध्ये सज्जा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक उमेदवारांना सज्जा, सजा, तलाठी सजा, सजा असं म्हणू शकता. तर नेमकं हे काय आहे हे माहीत नसतं. तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही गावांचा एक महसूल प्रशासकीय समूह म्हणजे त्याला सजा, सजा असं म्हटलं जातं. तर या संज्ञेअंतर्गत 2 किंवा 3 त्यापेक्षा अधिक गावं यामध्ये असू शकतात. आणि साधारणपणे प्रत्येक सजाची कामासाठी महसूल सेवकाची नियुक्ती ही केली जाते. म्हणून तुम्ही कोणत्याही गावातील उमेदवार असाल तर तुमचं गाव कोणत्या सज्जेअंतर्गत येतं हे सर्वप्रथम तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ एखाद्या सज्जेअंतर्गत पाळेगाव आणि पिंपळे ही 2 गावं असतील तर त्या सज्जेचे पद रिक्त असेल तर त्या सज्जेअंतर्गत येणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची संधी ही मिळू शकते. म्हणून गाव, सज्जा, उपलब्ध पद यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्या सज्जेतील किंवा दुसऱ्या गावातील पदासाठी अर्ज करू शकता असे समजू नका. अंतिम नियम 2026ची अधिकृत जिल्हानिहाय जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्यामध्ये दिला जाईल. आता महत्त्वाची गोष्ट यामध्ये आरक्षण सुद्धा असेल. तर जाहिरातीमध्ये पदांची प्रवर्गनिहाय महिला आरक्षणाची माहिती ही स्वतंत्रपणे दिली जाईल. म्हणजे संपूर्ण आरक्षणाची आकडेवारी या पद्धतीने रिक्त जागा ज्या आहेत या विभागल्या जातील. जर एखादं पद महिला आरक्षणासाठी राखीव नसेल तर त्या प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवाराला अर्ज करता येईल. मात्र जर पद महिला आरक्षणासाठी राखीव असेल तर त्या आरक्षणाचे नियम त्यासाठी लागू होतील. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना आरक्षणाचा योग्य पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची उमेदवारांचा प्रश्न आहे की कोतवाल महसूल सेवक या पदासाठी मानधन किती असेल. उमेदवारांचा महत्त्वाचा प्रश्न. तर महसूल सेवकांना मानधन जे आहे उपलब्ध मिळालेल्या माहितीनुसार दरमहा 15,000 रुपये इतकं मानधन असणार आहे. यामध्ये पाहू शकता इतर सेवा अटीबाबतची अंतिम जाहिरात जेव्हा येईल तेव्हा अजून याबाबतची माहिती स्पष्ट होईल. वयाची पात्रता ही महसूल सेवक या पदासाठी 18 ते 40 वर्षापर्यंत असणार आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत जी आहे ही लागू असणार आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. काही माहितीनुसार 7वी उत्तीर्ण असा उल्लेख आहे. तर जुन्या कोतवाल भरतीच्या जाहिरातीमध्ये किमान 4थी उत्तीर्ण अशी पात्रता सांगण्यात आली आहे. त्यामुळे 2026मध्ये नेमकी काय पात्रता आवश्यक आहे, 4थी, 7वी की 10वी हे लवकरच अधिकृत जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर स्पष्ट होईल. आता या पदासाठीची परीक्षा ही कशी घेतली जाऊ शकते. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपलब्ध माहितीनुसार 100 गुणांसाठीची लेखी परीक्षा ही घेतली जाईल. एकूण 50 प्रश्न असतील. तसेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील अशी यामध्ये अपडेट आहे. किमान उत्तीर्ण होण्यासाठी 40 गुण आवश्यक असतील. म्हणजे 50 पैकी साधारणतः 20 प्रश्न बरोबर आले तर 40 गुण तुम्हाला मिळू शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, पास होण्याचं लक्ष ठेवू नका. कट ऑफ लक्षात घेऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याची तयारी तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतील तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, महसूल सेवक कोतवाल यांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, संबंधित जिल्ह्याची विशेष माहिती, इतिहास, भूगोल यामध्ये विशेषतः तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज करताय त्या जिल्ह्याची माहिती ही स्पष्टपणे क्लिअरली जास्त विचारली जाऊ शकते. 10 ते 12 प्रश्न त्यावर आधारित विचारले जाऊ शकतात. यामध्ये भूगोलावर साधारणतः 7 ते 8 प्रश्न यामध्ये असू शकतात. त्यानंतरनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता, गणित किंवा मराठी व्याकरणाचा समावेश आहे किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होईल जेव्हा जाहिरात येईल तेव्हा. अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील तर ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर उमेदवारांना महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत, काही उमेदवारांना राजकीय पक्षाशी संबंध नसल्याबाबतचा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील कागदपत्रांची मागणी सुद्धा केली जाऊ शकते. तसेच निवड झाल्यानंतर काही प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित कालावधीत सादर करावे लागू शकते. अर्थात याच्यामध्ये पुन्हा जाहिरातीमध्ये बदल होऊ शकतात. परीक्षा शुल्क पाहिलं तर उपलब्ध जुन्या माहितीनुसार खुल्या प्रवर्गासाठी 600 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500 रुपये असं परीक्षा शुल्क होतं. यामध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. परीक्षा कोणामार्फत होते यावर परीक्षा शुल्क हे अवलंबून असणार आहे.
उमेदवारांनी आत्तापासून काय केलं पाहिजे तर जाहिरात येईपर्यंत तुमचा वेळ घालवू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं गाव कोणत्या सज्जे अंतर्गत येतं. दुसरी, तुमच्या सज्जेतील महसूल सेवकाचं पद उपलब्ध आहे किंवा नाही ते चेक करा. तुमच्या प्रवर्गासाठी महिला आरक्षणासाठी पद आहे का हे चेक करा. तुमचं शैक्षणिक आणि वयोमर्यादेची पात्रता हे चेक करा आणि सगळं बरोबर असेल तर 2,912 जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. या संदर्भातली जाहिरात प्रत्येक जिल्हा न्याय याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.